नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। मी आज करत आहे पुरणपोळी। बघा, डाळ अर्धा किलो। ही डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची। कुकरमध्ये पाणी ठेवलंय। आता मी ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। आता ह्याच्यात तेल टाकते। डाळीला कधी पण तेल लावून कुकरमध्ये टाकायचं, म्हणजे डाळ आपली पटकन अशी शिजते। अशी डाळीला तेल लावून स्वच्छ धुवून बघा पाणी आपलं टाकलंय। पाणीला उकळी आली का आपण डाळ टाकूया। आता बघा मी आपलं पाणी टाकलंय। आता मी डाळ कुकरमध्ये टाकते। कुकरमध्ये लवकर शिजते। तरी आपल्याला 5-6 शिट्या करायच्या कुकरमध्ये। चण्याची डाळ अर्धा किलो। त्याला आपण कुकरला शिट्टी लावूया। एकदा आधी डाळ हलवून घेऊया व्यवस्थित। आता आपण शिट्ट्या करूया। 6 शिट्ट्या करू, आपली डाळ शिजते। हे बघा, थांब। हे बघा, आता मी पीठ घेतलंय। आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया। गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात काय मी मैदा वगैरे काय मिसळला नाही। 3 चाळण्या भरून आता ह्याच्यात मीठ टाकायचं। अशा 3 चाळण्या मी भरून 3 टाइम पीठ घेतले गव्हाचं। आता ह्याच्यात मीठ टाकलंय। आता ह्याच्यात हळद पण टाकूया। हातानेच टाकते सगळीकडे, म्हणजे आपली पोळी मस्त अशी पिवळी मस्त दिसते, छान दिसते। आता ह्याच्यात हे बघा, पीठ आता अशा पद्धतीनं आपण मळलंय। आता मी हे पीठ टोपामध्ये ठेवते। आपलं पुरण तयार असतं। याच्यात आपण तेल टाकूया। एक पळी तेल टाकते व्यवस्थित, म्हणजे आपलं पुरण वाटूस तर आपलं पीठ पण मस्त मऊ होतंय। अशा पद्धतीनं तेव्हा आपलं पुरण तयार होईल, तेव्हा मी वाटायचं। बघा, डाळ काढली कुकरमधलं। आता ह्याच्यात आपण हे बघा, अर्धा किलो डाळीचं मी थोडीशी डाळ काढली आमटीसाठी। हे बघा, आमटीचं हे करायला। आता हे ह्याच्यात अर्धा किलोला 1/2 किलो गुळ टाकते मी।
सर्व घालूया. अशा पद्धतीने घालूया. हे बघा पुरण आपलं. आता मी ह्याच्यात इलायची फक्त टाकणे आणि साखर. आता हे आपण बारीक मिक्सरमध्ये करून ह्याच्यात टाकायचं. आता मी भात घातला 1 वाटी. आता हे पाणी आपले वाटायचं. मी आता एक त्याला पाणी टाकते. हे सर्व पाणी आटलं पाहिजे. मी सूट बडीशोप नाही टाकली, फक्त इलायची. हे बघा इलायची सोलून टाकते. साखर संग आपण बारीक करून मिक्सर. हे बघा आता इलायची आणि साखर मी अशी मिक्सरला वाटली. त्यात आपण हे सर्व ह्याच्यात टाकूया. असं आपण हलवायचं. सूट बडीशोप टाकतात आणि ह्या टायमाला इलायची टाक. चला आता मी आमटी करते. बघा आमटीला कशी फोडणी द्यायची. हे बघा तेल टाकते. आज होळी म्हणून होळीला मी पुरणपोळी करत आहे. धुलीवंदन. बघा आधी मी तेल टाकलं. आता हे कढीपत्ता टाकते. गॅस सुरू करायचं. हे बघा मिक्सरचं केलं बारीक. खोबरं बिना पाण्याचं. खोबरं, जिरं, लसूण आणि कोथिंबीर हे असं वाटायचं. हे आपण सर्व तेलात टाकूया. अशा पद्धतीने आज होळी आहे म्हणून मी पोळी आमटी करत आहे. हे पण सर्व आपण टाकूया अशा पद्धतीने. आता मी हलवायचं. आपण हाताला सर्व आपण ह्याच्यात चटणी टाकते. एक चम्मच, 2 चम्मच. हे बघा घाटी मसाला आमचा घरगुती तिखट झालाय तो टाकलाय मी आता. चटणी टाकायची. खोबरं चांगलं आपलं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आता मी पण टाकते. बघा मी हळद पण टाकायची थोडीशी, अर्धा चम्मच. हे सर्व आपण हलवूया. व्यवस्थित पकडणे धरलं ना असं सगळीकडनं हलवता येते. गॅस स्लो केला जरा फास्ट करते. म्हणजे आपलं खोबरं चांगलं भाजून. बघा पुरणपोळीचं मी असं गुळवणी काढले. अशा पद्धतीनं याची आमटी आपण करायची. बघा
आपलं खोबरं भाजलंय, मसाला भाजलाय चांगला. आता हे आपण टाकूया. आता मी पुरणपोळी लाटायला. हे बघा, या अशा पद्धतीनं मी पुरण हे मिक्सरला पण लावू शकतो, आपण पाट्यावर पण वाटू शकतो. बघा, हे असं एवढं मी जास्त घेतलं पुरण, एवढा मोठा गोळा. त्याच्यापेक्षा हे पुरण आपलं जास्त पाहिजे. ह्या गोळ्यापेक्षा, चपातीच्या गोळ्यापेक्षा आपला पुरणाचा गोळा जास्त मोठा पाहिजे. अशी गुबगुबीत मग पुरणपोळी आपली मस्त होते. मी अजून करून दाखवते. एवढा छोटा गोळा आहे. एवढा पीठ ठेवलेलं मी. पुरण आपलं मस्त असं झालं. केवढा मोठा गोळा घेतला. हे मी तूप टाकलंय तेलात, तापत ठेवले तव्यामध्ये. तिथं आमटी आपली आहे बघा. ह्या अशा पद्धतीनं गोळ्यांच्या भरायचा पिठामध्ये मस्त असं असं गोल करून लाडू असं मी केले. 5 बनवले. आम्हाला करायचा. अशा पद्धतीनं आता आपण पोळी लाटूया. सगळीकडनं दोन्ही साईडनं लाटायची व्यवस्थित. हे असं रुमाल लावायचा पोळपाटाला, पोळी लाटायची. आता दुसरी पण मी लाटून दाखवते. हे पण बघा, हे आपण आधी पलटी करूया. पोळी अशी आता हे बघा मी लाटते. पुरण जास्त भरलंय ना, असं अर्धत लाटायचं हळूहळू. आता मी पलटी करते. पोळी आपली झाली तयार. आता हे तोपर्यंत वरच्या आपण शेकू. आता मी ह्याच्यात तेल लावते. आमटीला पण आपल्या चांगला उसळ आला. आता जरा आपण पोळीला आपण तूप मी ह्याच्यातच टाकलं. तूप आणि तेल अशा पद्धतीनं तेल लावायचं.
सर्वीकडनं पोळीला असं सर्वीकडनं तेल लावायचं. आज होळी आहे म्हणून स्पेशल पुरणपोळी मी आज केली. बघा आपण पलटूया. हे बघा आपली पोळी मस्त अशी शिजली. अशी गुबगुबीत पोळी करायची. याच्यात काढते मी दुसरी टाकते. बघा दुसरी टाकली. आता मी अजून एक करून दाखवते. बघा बघा आपली पुरणपोळी तयार आहे. होळी स्पेशल. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा.